शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या नेत्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। ताई, दोन ठिकाणी वर्धापन दिन साजरे होत आहेत आणि त्यांच्याकडून दावा केला जातो की खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन आम्ही साजरा करतोय, तुम्ही कसं पाहता? आरडाओरड करून त्यांना सांगायची गरज पडते, जे एक पात्र निभावत असतात। आपल्याकडे असतं की नाही, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत अमुक अमुक कलाकार डिस्प्ले केलं जातं, तसं वाघांच्या भूमिकेत आम्ही आहोत। म्हणजे हे ओरिजिनल वाघ नाही आहेत, सांगायची गरज पडते। मला वाटतं बाटगा ना अधिक कडवट असतो, त्यामुळे बाटग्यांना काय कडवटपणा दाखवायचा तो त्यांनी दाखवावा। त्याच्यात आम्हाला काही फार जायचं नाही आहे। आम्ही आमचं साधं सरळ जो एक अभिजातपणा, साधेपणातला जो एक घरंदाजपणा असतो तो जपण्यामध्ये जास्त विश्वास ठेवणारे लोक आहोत आणि तो अभिजातपणा लोकांना आवडतो। दुपारपासून तिकडे अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वर्धापन दिनाचा उत्साह आम्ही साजरा करतो आहोत असं दाखवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जातो। इकडे तसं काही पाहायला मिळत नाहीये अजून तरी, नेते आता दाखल होत आहेत। अगदी बरोबर आहे, कारण काय आहे, हा आमच्या लेखी वर्धापन दिवस आहे। आमच्या लेखी अधिष्ठान आणि मूल्य यांचा सन्मान करण्याचा आणि स्मरणाचा आजचा दिवस आहे। ज्यांना त्या अधिष्ठानांशी आणि मूल्यांशी काही देणं घेणंच नाही आणि ज्यांना फक्त चमकदमक आणि चमकोगिरी करून फक्त आणि फक्त आम्ही कसे ग्रेट आहोत किंवा आमच्याकडे कसा पैशाचा उत्मात आहे हे दाखवायचं असेल, त्यांच्या लेखी ते इव्हेंट साजरा करत आहेत। आम्ही इव्हेंट साजरा करत नाही आहोत। या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं आणि त्यानंतर महाराष्ट्राची सत्तामत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांनी, वंदनीय बाळासाहेबांच्या प्रयत्नांनी जी शिवसेना उभी राहिली, ज्या शिवसेनेसाठी स्वर्गीय दिघे साहेबांच्या पासून असंख्य आमच्या शिवसैनिकांनी जे प्रचंड आपलं योगदान दिलेलं आहे, त्या प्रत्येकाचा सन्मान करण्याचा, स्मरण करण्याचा हा दिवस आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिला वर्धापन दिन हा साजरा होतो आहे आणि त्यांच्याकडून एक दावा सातत्याने केला जातो की आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे आणि विधानसभेत सुद्धा आम्ही आता त्या पद्धतीने काम करू। त्यांच्या स्ट्राईक रेटच्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहताय? 6 लोक निवडून येणं म्हणजे काय स्ट्राईक रेट असतोय होय? 7वी जागा मानत नाहीत? अजिबातच मानत नाही। अमोल कीर्तीकर विजयी झालेले आहेत। आमच्या लेखी आमच्या जागा ज्या आहेत त्या 10 जागा आहेत। आमच्यासाठी अमोल कीर्तीकर आजही आमचे विजयी खासदार आहेत, त्यामुळे आम्ही ती जागा अजिबात मानतच नाही की वायकर साहेब निवडून आलेत म्हणून। त्यामुळे स्ट्राईक रेट वगैरे ह्या सगळ्या ज्या काही काय असतं माहिती आहे का, बुडत्याला काडीचा आधार। जर माणसं स्वतःचं स्वप्नरंजन करून काही ना काही निमित्त काढून जर स्वतःला समाधानी करत असतील तर आपण त्यांचा तो अल्पकाळ टिकणारा आनंद कशाला हिरावून घ्यावा? जाऊ दे, एन्जॉय करू दे त्यांना। उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणामध्ये कोणते मुद्दे असतील? विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काही महत्त्वाची घोषणा किंवा रणशिंग आजच्या या मेळाव्यातून फुंकलं जाईल का? निश्चितपणे आपल्यासारखीच मी सुद्धा साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहे। मला असं वाटतं की मला एक शिवसैनिक म्हणून आजच्या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ज्या पद्धतीने एक अर्बन नक्सलिझम नावाचा शब्द वापरून महाराष्ट्राच्या जनमताचा अनादर करण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीसांकडून झालेला आहे। कारण भाजपाची एकाधिकारशाही, हुकुमशाही नको असं फक्त राजकीय पक्षाच्या लोकांना वाटत नव्हतं, तर इथले पत्रकार, यूट्यूबर्स, लोकशाही मूल्यांवर प्रेम करणारे लेखक, विचारवंत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कितीतरी लोक आहेत, साहित्यिक, काय तुम्ही या सगळ्या लोकांना नक्सलाईट ठरवणार? दस्तूर खुद्द भाजपाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या यजमानांनी सुद्धा म्हटलं की जर भाजपा परत सत्तेत बसली तर संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो। काय निर्मला सीतारामन आणि त्यांच्या यजमानांना सुद्धा भाजपा अर्बन नक्सली ठरवणार का? मला असं वाटतं की आजच्या मार्गदर्शनामध्ये या अर्बन नक्सलवाद्यांचा सन्मान्य पक्षप्रमुखांनी खडसावून समाचार घेणं अपेक्षित आहे आणि त्यांनी तो घ्यावा। विधानसभेची कशा पद्धतीनं तयारी पक्षाकडून केली जाईल आणि कशा पद्धतीचं कामकाज हे विधानसभेमध्ये पाहायला मिळेल? विधानसभेची तयारी तर निश्चितपणे लोकसभेच्या विजयानंतरचं आमचं मॉरल थोडंसं वाढलेलं आहे, त्यामुळे विधानसभेची सुद्धा तयारी आम्ही करत आहोत। पण तत्पूर्वी पदवीधर मतदारसंघाचे इलेक्शन आहे, शिक्षक मतदारसंघाचे इलेक्शन आहे। त्या 2 इलेक्शनची आमची आत्ताची सगळी प्रचार यंत्रणा काम करत आहे। सोबतच विधान परिषदांच्या ज्या 11 जागा आहेत त्याच्यासाठीच्या निवडणुका आहेत, तर त्याही जागांच्यासाठी महाविकास आघाडी म्हणून प्रयत्न असणार आहेत। आणि आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सन्मान्य पक्षप्रमुख जे मार्गदर्शन करतील ते एका अर्थाने येऊ घातलेल्या विधानसभांचं रणशिंगच फुंकणं असेल।
खूप खूप धन्यवाद ताई. आता आपण पाहतोय की सायनच्या षण्मुखन हॉलमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं आता या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, जमलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये प्रमुख नेते सुद्धा या ठिकाणी येतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे सुद्धा येतील, त्यांचं भाषण होईल. त्यामुळे विधानसभा निवडणुका तोंडावर ठेवता आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नेमकी काय भाषणं होतात किंवा उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय संबोधन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे एक महत्त्वाची कुठली तरी घोषणा उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जाते का, किंवा कशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप किंवा टीकाचं की जे काही राजकारण सध्या सुरू आहे त्या अनुषंगाने बोललं जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रमुख नेते आता दाखल होत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी येतील आणि यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होईल. दोन्हीकडे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय, मात्र कुठल्या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीची भाषणं होत आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये काय बोलतात याची उत्सुकता संबंध सगळ्या कार्यकर्त्यांनाच लागून राहिलेली आहे. पुढे संतोष कदम सोबत कृष्णा सोनारकर, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.